नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, महत्त्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर या अपडेटमध्ये किती कर्ज मंजूर मिळू शकते, कागदपत्र कोणकोणते लागणार, कुठे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. परंतु मंडळी, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही अपडेट्स तुमच्यापर्यंत काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहतील. चला तर पाहूया संपूर्ण अपडेट कशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा जो काही कर्ज योजना आहे, ती कर्ज योजना कशा प्रकारे मिळणार आहे, त्यासाठी मंजुरी कशा प्रकारे असणार आहे, कागदपत्रे कोणकोणते, कोणत्या बँका कर्ज देणार आहेत हे जाणून घेऊ. तर इथे सर्वप्रथम ज्या काही सहकारी बँका आहेत, तुमच्या विभागातील सहकारी बँका असतील, त्या सहकारी बँकांच्या माध्यमातून जे काही तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत, अशा पात्र महिलांना जे काही 30 ते 40,000 रुपयाच्या अनुदानावर जे काही कर्ज आहे, ते कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तर त्यासाठी जे काही छोटा व्यवसाय करण्यासाठी अशा महिला असतात, तर त्या महिलांना छोटा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्यावर एवढे पैसे उपलब्ध नसतात. तर त्यासाठी ही योजना चालू करण्यात येणार आहे आणि तुमच्या विभागातील ज्या काही सहकारी बँका असतील, खूप सारे सहकारी बँका असतात, तर त्या सहकारी बँकांच्या माध्यमातून तुमचं जे काही 30,000 ते 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला मंजुरी मिळणार आहे. तर ते कर्ज मंजुरीसाठी तुम्हाला जे काही तुम्ही व्यवसाय करणार, त्या व्यवसायाचं तुम्हाला संपूर्ण कोटेशन बनवायचे, इन्स्ट्रुमेंट बनवायचे. तर त्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे, कागदपत्र लागणार आहे, ते कागदपत्र पाहूया. तर यासाठी जे काही कागदपत्र लागतात, तर ते कागदपत्र तुमचं सर्वप्रथम आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे काही ज्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेणार, त्या बँकेचं तुमचं जे काही खाते, ते खाते लागणार आहे. प्लस जर तुम्ही दुसऱ्या सहकारी बँकेमध्ये गेल्या असाल, तर तुमचे ज्या बँकेमध्ये तुमचे जे पैसे लाडकी बहिणीचे तुमच्या खात्यामध्ये येतात, तर त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पासपोर्ट साइज फोटोज आहेत, ते पासपोर्ट साइज तुम्हाला फोटो ठेवायचे जोडीला. काही बँकेनुसार ते पासपोर्ट साइज 2, 3, 4, 5 असे फोटो लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या सहकारी बँकेमध्ये तुम्ही अर्ज करणार आहे, त्या सहकारी बँकेमध्ये जे काही फॉर्म्स आहेत, ते फॉर्म्स तुम्हाला तिथून घ्यायचे आणि फॉर्म भरायचे. तर प्रत्येक सहकारी बँकेची वेगवेगळी पॉलिसी असते. तर त्या पॉलिसीनुसार तुम्हाला तिथे फॉर्म उपलब्ध करून देतील. ते फॉर्म फिल करून तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही डॉक्युमेंट्स असणार, ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या फॉर्मला जोडायचे आणि तुम्हाला मंजुरीसाठी जे काही तुमचं कोटेशन असणार, ते पण जोडावं लागणार आहे. आणि ती मंजुरीसाठी तुम्हाला तुमची ज्या सहकारी बँकेमध्ये अर्ज करणार आहेत, ते सहकारी बँकेमध्ये घेऊन जायचे. ते सहकारी बँकेमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सर्व माहिती विचारायची आहे. कशाप्रकारे इंटरेस्ट असणार आहे, कशाप्रकारे तुमचे लोनचे हप्ते असणार आहेत, किती वर्षासाठी असणार आहेत, संपूर्ण माहिती घ्यायची आणि मगच जे काही कर्ज आहे, ते कर्ज तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सांगायचे. जर तुम्हाला एखाद्या तुमचं जर इंटरेस्ट असेल, तर इंटरेस्ट तुमचं जास्त जात असेल, तर इंटरेस्ट जास्त जात असेल, तर तुम्ही बंदही करू शकता. जे काही कर्ज आहे ते तुम्ही कॅन्सलही करू शकता. तर तुमच्यावर डिपेंड आहे, की तुम्हाला कितीपर्यंत घ्यायचंय. तुमच्या जी काही परिस्थिती आहे घेण्याची, ती कितीपर्यंत आहे, तुमचे हप्ता फेडण्याची परिस्थिती कितीपर्यंत आहे. हे सर्व माहिती घ्यायची आणि सर्व माहिती घेऊन तुम्हाला जे काही डिस्बर्स अमाउंट असते, जी संपूर्ण अमाउंट असते तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सांगायची आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग फी असेल, ती तुम्हाला विचारून घ्यायची आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण लाडकी बहीण कर्ज योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट असेल, तो महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर अशाच प्रकारच्या अजून काही शंका असतील, तर त्यासाठी आपण खूप सारे असे लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल अपडेट घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील, ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.